नमस्कार. मी नीला अभ्यंकर. महाभारतातील व्यक्तिरेखापैकी 5वी व्यक्तिरेखा धृतराष्ट्र ह्याच्यावर मी आज माझे विचार सांगणार आहे. हा महाभारत नावाचा इतिहास म्हणजे एक महान वृक्ष आहे. पर्व संग्रह नामक पर्व हे या वृक्षाचे बीज आहे. खरं तर हे 2 वृक्ष आहेत, एक अधर्माचा, दुसरा धर्माचा. अधर्म वृक्ष हा दुर्योधन हा क्रोध इत्यादी दुष्ट विकारांवर पोसलेला महावृक्ष समजावा, तर कर्ण या वृक्षाचा बुंधा, शकुन या वृक्षाच्या शाखा, दुःशासन म्हणजे बहारला आलेली फळं व पुष्प. अधर्म वृक्षाचे सच्चे खलनायक जर कोण असतील तर ते मात्र धृतराष्ट्र असून ते या महावृक्षाचे मूळ आहेत. जन्मापासून अंध असणाऱ्या धृतराष्ट्राच्या जीवनाचे अवलोकन आपण आता करूया. व्यासांपासून अंबालिकेला धृतराष्ट्र झाला, तर अंबिकेला पांडू झाला. दासीपासून विदुर झाला. या तिघांचे भीष्माने जन्मापासून पुत्राप्रमाणे पालन केले. धनुर्विद्या, वेदविद्या, गदायुद्धा, ढालींचा उपयोग करणाऱ्या विद्येमध्ये, गजशिक्षेमध्ये, राजनीतिशास्त्रामध्ये, इतिहास पुराणामध्ये इत्यादी अनेक शास्त्रात ते प्रवीण झाले. धृतराष्ट्र इतरांपेक्षा शरीर सामर्थ्यात उजवा होता. त्यावेळी सर्व नगरांमध्ये हस्तिनापूर श्रेष्ठ होते. धृतराष्ट्र खरं तर मोठा असूनही जन्मांध असल्याने त्याला राज्य मिळाले नाही. विदुर दासीपुत्र म्हणून राजा झाला नाही आणि पांडू हा मधला असून पण राजा झाला. सुबल नावाच्या गांधार राजाची मुलगी गांधारीशी धृतराष्ट्राचा विवाह झाला. शंकराच्या उपासनेमुळे तिला एकंदर 100 पुत्र होतील असा वर मिळाला होता. धृतराष्ट्राचे थोर कुळ, त्याची ख्याती आणि त्याचे एकंदर आचरण बघून जन्मांध असूनही धृतराष्ट्राशी गांधार नरेशाने आपल्या मुलीचा विवाह लावून दिला. जन्माने अंध पण तीव्र बुद्धिमत्तेने अनेक डोळसांवर मात करणारा, वाणीने मृदू पण हृदयाने पाजळलेल्या तलवारीपेक्षाही अधिक तीक्ष्ण असणारा, तोंडाने सतत धर्माच्या गोष्टी करणारा पण प्रत्यक्ष चारित्र्याशी व आचरणाशी मुळीच संबंध नसलेला धृतराष्ट्र हा कुशल राजा पांडूनंतर झाला. पांडू अत्यंत धर्मपरायण, सर्वांशी प्रेमाने वागणारा राजा होता. अनेक वर्ष राज्य केल्यावर तो वनात कुंती आणि माद्री ह्या 2 पत्न्यांना घेऊन निघून गेला व त्यावेळी धृतराष्ट्र राजा झाला. पुढे कुंतीला 3 व माद्रीला 2 अशी 5 अपत्ये जन्मली. पण पांडू राजा हा एका शापामुळे मृत्युमुखी पडल्यामुळे तू माझ्या मुलांचा दुजाभाव न करता चांगला सांभाळ करशील असे माद्री कुंतीला म्हणते व पांडूबरोबर सती जाते. खरं तर हे 5 पांडव राजपुत्र आहेत व त्यांनी परत हस्तिनापूरला जायला हवं, म्हणून अरण्यातील सर्व ऋषीगण कुंतीला व 5 पांडवांना हस्तिनापूरला घेऊन येतात. गावाच्या वेशीवर भीष्म पितामह, विदुर, विकर्ण इत्यादी सर्वांनी मिळून पांडवांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले आहे. या 105 नातवंडांचे शिक्षण उत्तम व्हायला हवे म्हणून भीष्म पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्यांची नियुक्ती करतात. पांडव परत आले हे जाणून वरवर धृतराष्ट्र स्वागत करतोय, पण असूया आणि द्वेष, मत्सर मात्र त्याला खूप सतावत असतो. राज्याचा अधिकार पांडुपुत्रांना आहे, मग माझे आणि माझ्या पुत्रांचे भवितव्य काय या विचाराने रात्रंदिवस तो कुढत असतो. आपली विधवा वहिनी कुंती व तिचे 5 पुत्र यांचा विनाश कसा करायचा या कारस्थानात तो सतत गुंग असतो. ही 5 मुलं स्वभावाने बळाने वेगळी होती. धावण्यात सर्वात पुढे, उड्या मारण्यात पटाईत, डोंगर चढण्यात नेहमी पुढे. झाडावर सरसर चढायचे, कारण अरण्यात राहिल्याने कौरवांपेक्षा त्यांची शारीरिक क्षमताही जास्त होती. या उलट दुर्योधन, दुःशासन लाडाकोडात वाढले, आपापसात कामाला नोकर, हे सर्व पाहून धृतराष्ट्राचा खूप क्रोध वाढायचा. धृतराष्ट्राची नस म्हणजे दुर्योधन आहे. धृतराष्ट्र कुटील असून दुर्योधनाविरुद्ध बोलू शकत नव्हता. दुर्योधनाने पांडवांना वारणावतात पाठविण्याचे ठरविल्यावर धृतराष्ट्राची त्याला मूक संपत्ती होती. ते घर जाळून खाक झाल्यावर व तसे मेले म्हणून त्यांनी सर्वांसाठी रडण्याचं नाटक पण करायला धृतराष्ट्र सगळ्यात पुढे होता. त्यातून ही 5ही भावांनी सुटका करून घेतली व हिंस्त्र पशु, नरभक्षक, अन्य वनवासी यांच्यापासून कशी तरी ही मुलं सुटका करून घेत होती. पण त्याचे सोयरसूत्र धृतराष्ट्राला नव्हते आणि म्हणून महाभारताचा खरा खलनायक धृतराष्ट्रच आहे. सापाची गती जशी अप्रत्यक्ष असते व दंश फक्त प्रचितीस येतो, तशीच धृतराष्ट्राची आक्रमणाची वाटचाल अत्यंत गुप्त आहे. वरवर तो भर सभेत दुर्योधनाला दूषण देतो
आपण मात्र सोज्वळ असून केवळ अगतिकेमुळे आपण असे सर्व सहन करावे लागते असे चित्र त्याने सर्व नागरिकांसमोर आणि पांडवांसमोर उभे केले आहे. ही सर्व त्यांची ढोंगी आहेत. कणिक कुटील नीतितज्ञ होता. धृतराष्ट्रांनी त्याला बोलावले व म्हणाला, पांडवांची वाढणारी कीर्ती पाहून आणि माझी ईर्ष्या वाढत आहे. मी त्यांच्यावर जळतोय. मी त्यांचा उत्कर्ष सहन करू शकत नाही. हे ऐकताच त्या कणिकाने राजनीतिशास्त्रातील अत्यंत कठोर प्रमेये धृतराष्ट्राला समजावून सांगितली. तो म्हणाला, कासव जशी आपली सर्व अंगे गुप्त करून ठेवतो त्याप्रमाणे आपला कारभार गुप्त ठेवावा. शत्रूशी गोड बोलून पोटात शिरावे. शत्रू विनाशाला प्रारंभ केला की त्याचा पूर्ण विध्वंस करून टाकावा. दया कधीही दाखवू नये. वेळेनुसार कधी अंध तर कधी बधीर व्हावं. चारी बाजूला गुप्तचरांना पाठवून बातम्या गोळा कराव्यात. अंतःकरणात कितीही क्रूर कृत्य करायची इच्छा तरी बोलण्यात मात्र गोडवाच असला पाहिजे. सर्व कारभार गुप्तपणे इतका करावा की आपला शत्रू कोण मित्र दोघांनाही त्याचा सुगावा लागता कामा नये. ही 2 अध्यायात सांगितलेली नीती अनेक राजे प्रत्यक्ष कृष्णालाही त्याचा वापर 1-2 वेळा करावा लागलेला आहे. धृतराष्ट्र लोकराजेस्तव युधिष्ठिराला यवराज पदावर बसवण्याची बसविल्यावरही त्याचा पराक्रम व सर्वांचा लाडका झाल्यावर त्याला त्याचा मत्सर वाटू लागला. कारण युधिष्ठिर आपल्या वडिलांसारखाच अतिशय प्रेमाने सगळ्यांशी बोलणारा आणि उच्च नीच हा भाव न ठेवणारा असल्यामुळे सर्व नागरिक त्याच्यावर प्रेम करू लागले. पूर्वी शंतनू ही 3 भावंड होती. पैकी राज्याचा अधिकारी देवापी होता. पण देवापी हिमांग असल्यामुळे त्याने मधल्या भावाला म्हणजे शंतनूला राजा केले व स्वतः वनात निघून गेला. त्याच परंपरेत खरं म्हणजे ह्या धृतराष्ट्राने वागायला हवं होतं. युधिष्ठिराला यवराज पदाचा अभिषेक करून स्वतः आपण तिथून निघून जायला हवं होतं. परंतु कुरु राजाचा भावी वारस म्हणून नियुक्त केल्यावर त्याने त्याच्या पदच्युतीची व राज्य गिळंकृत करण्याची कारस्थाने सुरू केली. हा धृतराष्ट्र अधःपातच आहे. वारणावतातून पांडव कुंती वाचले. नंतर 5 पांडवांचे द्रौपदीशी लग्न झाले. धृतराष्ट्राने विचार केला की पांडव आता असहाय्य नाहीयेत. एका बाजूला पांचालांच्या सत्तेचे व दुसऱ्या बाजूला यादवांचे सहाय्य त्यांना मिळाले होते. म्हणून धृतराष्ट्र समारंभपूर्वक पांडवांना हस्तिनापूरला बोलवून त्यांनी घेतले. पांडव परतल्यावर युधिष्ठिर युवराज पदावर राहणे क्रमप्राप्तच आहे. पण इथे एक खेळी धृतराष्ट्र खेळला. आपापसात भांडण होऊ नये म्हणून त्यांना खांडव प्रस्थात पाठवू दिले. हे तुझे अरण्य होतं. ते नुसतं अरण्य होतं. खांडववनच त्याला म्हणतायत. खुशीने पांडव कुंती सर्वजण तिथे गेले. बाहुबलाने राज्यविस्तार केला व दिग्विजय मिळवला व सर्वांसमोर भारतवर्षाचे सम्राट झाले. पांडवांचा उत्कर्ष दुर्योधनाला सहन झाला नाही. आता या साम्राज्यावर धृतराष्ट्राला हक्क सांगता येण्यासारखा नव्हता. पांडवांची सर्व संपत्ती मिळवावी म्हणून कुटील शकुनी व दुर्योधनाने एक युक्ती आखली व गोड बोलून वडिलांना पटवले व द्यूत खेळायला या असा निरोप धृतराष्ट्रांनी पांडवांना पाठवला. सहस्र स्तंभ असलेली 100 दरवाजे असलेली लाकडाची कोरीव काम केलेली सभा धृतराष्ट्राने द्यूतासाठी मुद्दाम बनवली होती. केवळ पुत्रप्रेमामुळे द्यूताचे दुष्परिणाम माहीत असूनही धृतराष्ट्राने द्यूत खेळायला परवानगी दिली. पांडव आले व द्यूताला सुरुवात झाली. पूर्ण खेळात युधिष्ठिराला एकदाही खेळायला संधी मिळालेली नाही. सतत शकुनी फासे टाकत होता व जिंकत होता. द्रौपदीसारख्या स्त्रीला पणाला लावल्यावर शकुनीने तिला जिंकले असे म्हणताच सर्व सभा धिक्कार धिक्कार असे म्हणू लागले. भीष्म द्रोण घामाघूम झाले. विदुर तर ते दोन्ही हाताने आपले डोके पक्के धरले, डोळे मिटून घेतले, जणू काही प्राणच जीवातून गेला आहे. काही लोक तर रडूच लागले. त्यावेळी धृतराष्ट्र आनंदित होऊन विदुराच्या खांद्याला स्पर्श करून त्याला काय जिंकले म्हणून एकसारखा विचारत होता. अनायसे एवढी मोठी संपत्ती पदरात पडल्याचा आनंद या कपटपटू व्यक्तीलाही लपवता आली नाही. द्यूत काय, पण त्यानंतर द्रौपदीचे झालेले केशाकर्षण व वस्त्रहरणाचा दुःखद प्रसंग, दुर्योधनाने तिला बसायला डावी मांडी दाखवणं इत्यादी सर्व गोष्टी धृतराष्ट्र समोर घडत असतानाही त्या थांबविण्याचा यत्किंचितही प्रयत्न केला नाही. खरं म्हणजे धृतराष्ट्र एका क्षणात सर्व काही थांबवू शकत होता, कारण तो सम्राट होता. खरं तर हा सर्व अधमपणाचा प्रकार थांबवणे फक्त तोच करू
होता, पण तरीही त्याला दुर्योधना इतकाच आसुरी आनंद वाटत होता हे निश्चित. केवळ गांधारी आली व तिने हा नीच प्रकार थांबवला. जे जे होते ते सर्व युधिष्ठिर द्यूतात हरला. कोल्हे गर्दभ ओरडू लागले. भीषण वातावरण निर्माण झाले. त्यावेळेला धृतराष्ट्र घाबरला असे नाटक केले व द्रौपदीला वर दिले. तिने द्यूतात गेलेली संपत्ती व आपले पती सर्व काही मिळवलं. पांडव परत घरी जात असताना दुर्योधनाच्या सांगण्यावरून धृतराष्ट्राने परत द्यूताचे आमंत्रण दिले. युधिष्ठिर पुन्हा हरला व 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. सर्व पांडव द्रौपदीला घेऊन वनवासाला निघाले. विदुरा, ते कसे जात होते रे? याचे वर्णन मला करू सांग. धृतराष्ट्र म्हणाला. राजा ऐक. युधिष्ठिर वस्त्राने मुख झाकून गेला. क्रोधामुळे अतिशय उग्र दृष्टीने लोकांकडे पाहिले तर ते जणू दग्ध होतील या भीतीने तोंड झाकले होते. भीम आपले विशाल हात उंचावून जाताना सांगत होता की बाहुबलामध्ये माझ्या तोडीचा ह्या जगात कोणी नाही. अर्जुन हातातील वाळू इकडे तिकडे फेकत चालला होता. अर्थ असा की चारी बाजूला बाणांची वृष्टी करू व शत्रूला हतबल करून टाकू. सहदेव तोंडाला काळे फासून चालला होता. अर्थ असा की हे माझे काळे तोंड कोणालाही दिसू नये. सर्वात देखणा आणि सुंदर असणारा नकुल मार्गात स्त्रियांची मने माझ्यामुळे अस्वस्थ होता कामा नये म्हणून सर्वांगाला धूळ फासून आणि मुख झाकून जात होता. द्रौपदी आपले केस मोकळे सोडून रडत रडत निघाली व म्हणाली, ज्यांच्यामुळे माझ्यावर हा प्रसंग आला त्यांच्या भार्या आजपासून 14व्या वर्षी विधवा होतील. त्यांचे पुत्र निधन पावतील. धौम्य ऋषी हातात अग्नी घेऊन निघाले होते. त्याचवेळी नारदाने एक रौद्र भीषण प्रतिज्ञा कौरवांसमोर केली. दुर्योधनाच्या अपराधामुळे आजपासून 14व्या वर्षी सर्व कौरवांचा नाश होणार आहे. हे सर्व वर्णन ऐकून धृतराष्ट्राला विषाद वाटला. धृतराष्ट्र हा सूक्ष्म बुद्धीचा मुत्सद्दी व चाणाक्ष पुरुष होता. पांडव प्रगट झाल्यावर द्रुपदाने राज्याची मागणी करण्यासाठी कौरवांकडे दूत पाठविला. धृतराष्ट्राने संजयला पांडवांकडे दूत म्हणून पाठवले होते. राजा, धृतराष्ट्राला शांती हवी आहे म्हणून मला त्यांनी पाठवले आहे. तुमच्याजवळ सैन्यबळ श्रेष्ठ आहे. सर्व बाजूनी तुम्ही श्रेष्ठ आहात. होणारे युद्ध हे भीषण आहे. त्यात सर्वांचा सर्वनाश होणार आहे. युधिष्ठिरा, जीवनाचे मूल्य लक्षात घेऊन त्याचा विनाश करू नकोस. तुला तुझा भाग जर कौरव द्यायला तयार नसतील ना तर तू खुशाल अंधकृष्णींच्या राज्यात भिक्षा माग, पण युद्ध करून राज्य घेऊ नकोस. यातच तुझ्यासारख्या धार्मिक प्रवृत्तीच्या महापुरुषांचे कल्याण आहे. जय, मृत्यू, सुख, दुःख हे केवळ भाग्यानुसारच लाभत असतो. पुढे श्रीकृष्ण शिष्टाईला गेल्यावर कृष्णाला पांडवांपासून फोडण्याचा प्रयत्नही धृतराष्ट्राने केला. अनंतकोटी ब्रह्मांड नायक हा जो कृष्ण आहे त्याला धृतराष्ट्र धन, संपत्ती, घोडे, रत्ने, जमीन जुमला देऊन आमिष दाखवत होता. किती हास्यास्पद गोष्ट आहे नाही का? कृष्ण म्हणतो, केवळ 5 गावं पांडव मागताय ते त्यांना न देता तू माझ्यावर धनाचा वर्षाव करतोयस. अरे यातले कपट बी जाणलंय. त्याची राहायची व्यवस्थाही दुःशासनाच्या महालात केली गेली. ती झिडकारून तो विदुराकडे गेला. म्हणजे युद्ध ही धृतराष्ट्राची सुद्धा इच्छा होती. स्वतःच्या सैन्यावर त्याची भिस्त होती. गांधारीनेही त्याला खूप पटवले. तूच तुझ्या पुत्रांना सन्मार्ग दाखव व त्याचा होणारा विनाश थांबव. पण लोभापोटी हा धृतराष्ट्र कोणाचे ऐकले नाही आणि व्हायचं तेच झालं. सर्व 100ही मुलं या युद्धामध्ये मारल्या गेली. आणि त्यावेळी त्यांनी जो विलाप केलाय आणि स्वतःचे जो संवाद साधलाय तो आपण थोडक्यात पाहूया. अरे दुर्योधना, तू या ठिकाणी आलेल्या सर्व राजे लोकांना सोडून सामान्य व दुष्ट राजाप्रमाणे मारला जाऊन जमिनीवर काबर झोपलायस? अरे हे वीरा महाराजा, तू बंधू बांधव व सुहृद यांचा आधार होऊन सुद्धा आंधळा व वृद्ध असलेल्या मलाही सोडून कुठे रे जातोयस? आता मी उठल्यानंतर मला नेहमी तात, महाराज आणि लोकनाथ असे पुन्हा पुन्हा म्हणून कोण बरं मला हाका मारेल? गुरुनंदना, तू प्रथम प्रेमाने डोळ्यात अश्रू आणून मला आलिंगन देऊन म्हणत असे की बाबा मला कर्तव्याचा उपदेश द्या. हे सुंदर वचन आता तू पुन्हा म्हण रे पुत्रा. मी तुझ्या मुखातून ही गोष्ट ऐकली होती की माझ्या अधिकारात फार मोठी पृथ्वी आहे. एवढा विशाल भूभाग कुंतीपुत्र युधिष्ठिराच्या अधिकारात कधीही नव्हता. हा सर्व भाग माझा आहे आणि त्यामुळे तो अतिशय आनंदात असायचा. तू मला म्हणायचास की एकटा कर्णच माझ्याबरोबर राहून सर्व पांडवांना मारून टाकेल. नंतर सर्व वीर राजे माझ्या आज्ञेत राहतील. तू म्हणायचास बाबा घाबरता कशाला? भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे एकटेच सर्व पांडवांना आणखीन म्हणजे महाग आहेत.
पांडवांचा जो नेता आहे तो महाबली वसुदेवनंदन श्रीकृष्ण युद्धासाठी कवच धारण करणार नाही ही गोष्ट दुर्योधन मला नेहमी सांगत असे. अशाप्रमाणे तो नेहमी माझं मन आणि बदलवायचा प्रयत्न करत असे. अनेक अस्त्रवेत्ते, रणभयंकर, शूरवीर आणि परिघासारखे बाहू असलेले राजे व राजकुमार अधिक संख्येने मारले गेले. या ठिकाणी प्रारब्धाशिवाय दुसरे कोणतं बरं कारण सांगावं? अशा प्रकारे तो आपल्या मनाला समजून घालत होता. देवराज इंद्राप्रमाणे पराक्रमी असलेल्या अनेक शूर महाविद्यानी धनुर्धारी अस्त्रवेत्या युद्धाची रग असलेल्या सर्व क्षत्रियांना वध झाला. या ठिकाणी दैवाशिवाय दुसरे कोणते कारण असेल? अरे अरे, माझे महाबली पुत्र पौत्र मित्र बंधू बांधव सर्वच मारले गेले. याला दुर्भाग्याशिवाय काय बरं म्हणावं? निश्चितच मानव आपले दैव घेऊनच जन्माला येतो. जो सौभाग्याने संपन्न असतो त्यालाच शुभफल प्राप्त होतो. संजया, मी त्या शुभकारक भाग्याला वंचित आहे आणि पुत्रहीन झालो आहे. आज या वृद्धावस्थेत शत्रूच्या ताब्यात जाऊन न जाणो माझी काय दशा होईल. हे संजया, पंख कापलेल्या पक्षाप्रमाणे या अवस्थेला पोचलेल्या माझ्यासाठी वनवासाचा स्वीकार करण्याशिवाय दुसरं काय बरं आता श्रेयस्कर उरलंय. दुर्योधन मारला गेला. शल्याचा युद्धात संहार झाला. तसेच दुःशासन, विभीषती, महाबली, विकर्ण यांचाही वध झाला. अरे बाबा, चांगले माझ्यासाठी हे वचन तसेच झाले आहे. दूरदर्शी धर्मात्मा विदुराने सुरुवातीला मला जे काही सांगितले होते ते सर्व त्याच स्वरूपात पुढे झाले आहे. इतका तो मला समजावून सांगत होता, पण मी पुत्रप्रेमामुळे आंधळाच झालो होतो. सत्यवादी महात्मा विदुराचे वचन सत्य होऊनच राहिले. संजया, दैवामुळे माझी बुद्धी मारली गेली आहे. त्यामुळे मी विदुराची गोष्ट ऐकलीच नाही. मी खरं म्हणजे कोणाचंच ऐकलं नाही. कोणता रथी अर्जुन व श्रीकृष्ण यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी पुढे गेला? युद्धभूमीत इच्छा असणाऱ्या शल्याच्या उजव्या व डाव्या चाकाचे रक्षण कोणत्या लोकांनी केले? हा सगळा भाग हा पुन्हा पुन्हा आठवतोय, कारण त्याला संजय हा सर्व भाग सांगत होता. आता पण काय उपयोग? ह्या सगळ्याचा उपयोग काय? आणि मग सगळ्या कौरवांना मेलेलं पाहण्याकरता, त्यांची आपल्या मुलांची प्रेतं पाहण्याकरता, आणि जेव्हा धृतराष्ट्र, कृष्ण आणि गांधारी गेलेत आणि त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी सगळ्या पांडवांना भेटायचं ठरवलं. समोर जेव्हा आला म्हणजे भीम, तेव्हा त्याला म्हणजे भीमा ये, मला तुला आलिंगन द्यायचं आहे. या भीमाने 100ही पुत्रांना मारलं आहे आणि त्याला आलिंगन द्यायचं आहे म्हटल्यानंतर खरं म्हणजे भीम तयार नव्हता, पण त्याला प्रेमाने बोलवलं म्हणून भीम पुढे जायला लागला. इतक्यात कृष्णाने भीमाला बाजूला केलं आणि भीमाची सोन्याची आकृती ह्या दुर्योधनाने निर्माण केली होती. त्याला भीमा जेव्हा धृतराष्ट्राने कडकडून मिठी मारली तेव्हा त्याचं चूर्ण झालं, कारण धृतराष्ट्राच्या अंगामध्ये 10,000 हत्तींचं बळ होतं आणि सगळा आपला हा जो क्रोध आहे, हा क्रोध त्यांनी दाखवल्यामुळे हाहाकार झाला. आणि मग त्याला वाईट वाटलं, कृष्णा मी काय करून बसलो, मी भीमाला ठार मारलं. आणि त्यावेळेला खरी हकीकत कृष्णाने ह्याला धृतराष्ट्राला सांगितले, अरे हे विधिलिखित होतं, तूच तुझ्या पायावरती आणि कुऱ्हाड मारून घेतलीस, आता कशात दुःख करतोयस. आणि अशा प्रकारे आपला क्रोध त्यांनी कमी केला आणि मग मात्र सगळ्या हे आता काही इलाज नाही म्हणून सगळ्या पांडवांशी प्रेमाने वागायला लागला. आता पांडवांच्या घरी हा राहतोय तेव्हा विदुर आला आणि विदुर म्हणतोय, अरे धृतराष्ट्रा, अरे काही तर लाज राख ना. अरे जन्मभर ज्यांना तू पाण्यात पाहिलंस आणि ज्यांचं वैर केलंस त्याने टाकलेल्या तुकड्यांवर तुझं जीवन जगतोय. जा, उठ, वानप्रस्थामध्ये जा आणि वानप्रस्थामध्ये जीवन जग. त्याच्या अगोदर त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की मला माझ्या मुलांची श्राद्ध करायची आहेत, मी निर्धन आहे, मला पैसे द्या. तेव्हा भीम म्हणतो, तू निर्धन आहेस काय? अरे जेव्हा आम्हाला खांडववनात पाठवलंस तेव्हा तू आमची चौकशी तरी केली होतीस का की आम्ही कसे आहोत? आम्ही निर्धन होतो, आमच्याकडे एक पैसा नव्हता आणि ते आम्हाला अर्ध राज्य म्हणून जे खांडववन दिलं ती नुसती सगळी नापीक जमीन होती आणि आज तुला सगळ्या म्हणजे पापपुण्याच्या गोष्टी आठवत आहेत का? मुळीच तुला पैसा मिळणार नाही. त्यावेळेला हा समजावून सांगतोय आपला युधिष्ठिर, अरे असं वागू नकोस, ते आपले मोठे काका म्हणजे आपल्या वडिलांप्रमाणे. आणि त्यांनी त्यांना म्हणजे भरपूर धन दिलं. आणि मग विदुर, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे सर्वजण वानप्रस्थाश्रमामध्ये म्हणून अरण्यात गेले आणि अरण्यात जाऊन त्यांनी तपश्चर्या करून आपल्या देहाचं सोनं करून घेतलं. आपण काय शिकायचं ह्याच्यावरून की धृतराष्ट्र हा म्हणजे कसा होता, तर तोंडाने गोड गोड बोलायचा पण म्हणजे पोटामध्ये विष होतं.
आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांनी संबंध भरलेला होता. आणि हे जे षड्रिपू मध्ये आहेत ना, हे जोपर्यंत षड्रिपू आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत आपण भगवंताला जवळ करू शकत नाही. म्हणून आपण आता जे चातुर्मास आपला हा जो सुरू आहे त्याच्यामध्ये आपण हा एक आपल्यातला दुर्गुण जर असेल तर तो काढून टाकायचा प्रयत्न करू. आणि धृतराष्ट्राच्या जीवनामधून हा जो लोभ आहे आणि हा जो मोह आहे आणि हा मत्सर आहे हा आपण काढून टाकायला आपल्याला श्रीकृष्णाने मदत करावी एवढी त्याच्याकडे पुढे विनंती करते. आणि मी आजचा भाग इथेच थांबवते. ओम नमो नारायणाय. जय जय रघुवीर समर्थ.